हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, जर तुमचे वजन कमी होत नसेल तर बहुतेक लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतील. कारण असे मानले जाते की भात खाल्याने वजन वाढते. यामुळे भात आवडीने खाणारे लोकही भात खाणे बंद करतात. तांदूळ हे जगातील सर्वात अधिक खाल्ल्या जाणाऱ्या धान्यांपैकी एक आहे. भारतामध्ये विशेषतः दक्षिण भारतात तांदूळ सर्वात अधिक वापरला जातो. इडली, डोसा, उत्तप्पम इत्यादी अनेक प्रसिद्ध दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये तांदळाचा वापर केला जातो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्याशिवाय इथले लोक त्यांच्या आहारामध्ये भाताचाही समावेश करतात. प्रश्न पडतो की भात खाल्याने वजन वाढते, तर मग इथे राहणारे लोक लठ्ठपणाचे बळी का नाहीत? दक्षिणेकडील लोक इतका भात खातात तरी त्यांना का काही होत नाही? बाकी राज्यातील लोकांनी थोडासा जरी भात खाल्ला तर लगेच त्यांचं वजन का वाढतं? याचं प्रमुख कारण आहे दक्षिणेकडील तांदूळ पॉलिश केला जात नाही. बहुतेक राज्यांमध्ये पांढरा तांदूळ वापरला जातो, जो 2-3 वेळा पॉलिश केला जातो, जे अनेक आजारांचं मुख्य कारण आहे. आता समजून घेऊया भात बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे. तज्ज्ञ म्हणतात की दक्षिणेतील भात बनवण्याची पद्धतच त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. दक्षिणेत लोक न पॉलिश केलेला सामान्य भात वापरतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भात बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करत नाहीत. ते भांड्यातच भात शिजवतात. भांड्यात भात शिजवताना त्यात येणारा फेस निघून जातो. खरं तर तांदळाच्या पाण्यातील हा फेस लठ्ठपणासह अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. म्हणून नेहमी भात बनवण्यासाठी न पॉलिश केलेला सामान्य तांदूळ वापरा आणि भात शिजवण्यासाठी भांड्याचा वापर करा. आता आपण जाणून घेऊया खाण्यासाठी कोणता तांदूळ बेस्ट आहे. तज्ज्ञ सांगतात की पांढरे पॉलिश केलेले तांदूळ हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. वजन वाढणे थांबवायचे असेल तर पांढरे तांदूळ खाणे बंद करावे. पांढरा पॉलिश केलेला तांदूळ उच्च रक्तदाब, उच्च रक्तशर्करा, उच्च ट्रायग्लिसराईड पातळी, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्यांशी संबंधित आहे. या उलट फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त ब्राऊन राईस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. कोरियातील 10,000 प्रौढांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक पांढरे तांदूळ खातात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. फ्रेंड्स, भात खाण्याचे काही फायदे सुद्धा आहेत. आता मी तुम्हाला भात खाण्याचे फायदे समजून सांगते. जर तुम्ही न पॉलिश केलेला सामान्य तांदूळ वापरलात तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. असे मानले जाते की अर्धा कप शिजवलेल्या भातामध्ये फक्त 120 कॅलरीज असतात, जे एका लहान ब्रेडच्या बरोबरीचे असते. जर तुम्ही कोणता अनहेल्दी तांदळापासून बनवलेला भात खात असाल तर त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्ही प्रथिनेयुक्त डाळी आणि पौष्टिकतेने समृद्ध भाज्या यांसारख्या आरोग्यदायी गोष्टींसोबत भात खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रोज किती प्रमाणात भात खाल्ला पाहिजे. तज्ज्ञ म्हणतात की आपण किती प्रमाणात भात खावा यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण कोणतीही गोष्ट जर अति प्रमाणात खाल्ली तर त्याने आपल्या शरीराचं नुकसान नक्की होईल. म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट प्रमाणातच खाल्ली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दररोज 200-300 ग्रॅम भात खाण्याचा सल्ला दिला जातो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार आपण दररोज 250 ते 300 ग्रॅम भात खाऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते दररोज 100 ते 150 ग्रॅम भात खाणे परिपूर्ण आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.